मुंबईतील 26/11च्या हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या तहव्वूर राणाच्या मुसक्या आवळून त्याला भारतात परत आणण्यात आले। तहव्वूर राणाला भारतात आणतानाच दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने त्याला 18 दिवसांची NIA कोठडी सुनावली आहे। दिल्लीतील विशेष NIA न्यायालयात न्यायाधीश चंदेरजीत सिंह यांच्यासमोर राणाच्या रिमांडवर सुनावणी झाली। दरम्यान राणाला न्यायालयाने 18 दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्था त्याची कसून चौकशी करणार आहेत। त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी अमेरिकेतून प्रत्यार्पण करण्यात आलेल्या तहव्वूर राणाच्या अटकेवरून भाजपला खडे बोल सुनावले। मुंबई हल्ल्यातील एका आरोपीला भारतात आणलं गेलं असेल तर प्रशासनाचं आणि तपास यंत्रणांचं कौतुक केलं पाहिजे। त्यासाठी भाजपनं क्रेडिट घ्यायचं कारण काय, असा थेट सवाल राऊतांनी केला। तसेच भाजपला जर राणाचं क्रेडिट घ्यायचं असेल तर त्यांनी पुलवामा हल्ल्याचंही क्रेडिट घेतलं पाहिजे, असंही राऊतांनी म्हटलं। संजय राऊत नेमकं काय म्हणाले पाहूयात सविस्तर। कोठडी सुनावली आहे, तुम्ही त्याला राणा फेस्टिवल असं म्हणताय आणि कुलभूषण जाधव यांना कधी आणणार असा एक प्रश्न विचारतो। बघा, 26/11 आतंकवादी हल्ला हा देशावरचा दहशतवादी हल्ला आणि त्यामागे 100% पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना आहे। हे जेव्हा हल्ला सुरू होता ताजमध्ये GT छत्रपती शिवाजी टर्मिनस, हे ज्या प्रकारे त्यांचा डायलॉग सुरू होता तिथून स्पष्ट आहे त्यातले प्रमुख जे कसाब बरोबरचे लोक होते 8 ते मारले गेले, पोलिसांनी किंवा कमांडोजनी मारले। एकमेव त्यातला जिवंत सापडला आमच्या तुकाराम ओंबळे यांच्यामुळे, तो कसाब। त्या कसाबलाही मुंबई पोलिसांच्या अथक प्रयत्नाने तो फासावर लटकवला गेला। या सगळ्याचा सूत्रधार तहव्वूर राणा आणि हेडली। त्यातला राणा हा आता परत त्याला भारतामध्ये आपण आणलेला आहे, त्याचं स्वागत केलं पाहिजे। या सगळ्या प्रयत्नातून एक दहशतवादी आपल्या हाताला लागला आणि त्याला अमेरिकेतून आणला, याचं नक्कीच कौतुक आहे। पण भारतीय जनता पक्षाने एक ठरवायला पाहिजे की हा जो राणा आहे त्याला या देशामध्ये खटला चालवण्यासाठी आणि खटला चालवून त्याला फासावर लटकवण्यासाठी आणलेलं आहे की क्रेडिट घ्यायला आणलेलं आहे। त्याने एकदा स्पष्ट करावं की नाही आम्ही राणाला आणले आहे, ते आम्हाला एक राणा फेस्टिवल करायचा आहे, आम्हाला क्रेडिट घ्यायचं आहे आणि फक्त आमच्यामुळेच हे सगळं शक्य झालं, हे सांगण्यासाठी आणलंय का? मग त्याने तसं करावं। 2009 पासून सातत्यानं या राणाला आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करतं। भारत सरकार म्हणतोय, ते मोदींचं सरकार आहे किंवा UPA सरकार आहे असं म्हणणं अयोग्य आहे। 2009ला या राणा आणि हेडली विरुद्ध NIAनं पहिली FIR लॉन्च केली। 2009 साली NIAनं पहिली FIR लॉन्च केली राणा आणि हेडली विरुद्ध। त्यानंतर NIAचं एक पथक हे शिकागोला जाऊन, अमेरिकेत जाऊन राणाची आणि हेडलीची चौकशी करून आलेली। तेव्हापासून ही प्रक्रिया सुरू आहे। 2012 साली विदेश मंत्री सलमान खुर्शीद त्यावेळेचे 2012 साली विदेश मंत्री सलमान खुर्शीद आणि तेव्हाचे आपले विदेश सचिव जे होते त्यांनी अमेरिकेत जाऊन राणाच्या भारतात पाठवण्यासंदर्भात अमेरिकन सरकारशी हिलरी क्लिंटन यांच्याशी चर्चा केली होती। त्यांच्या ज्या सेक्रेटरी होत्या परराष्ट्र खात्याच्या तेव्हा त्या प्रमुख होत्या, त्यांच्याशी चर्चा केलेली आहे। ही एक निरंतर चाललेली प्रक्रिया आहे। याच्यामध्ये मी भारत सरकार म्हणतो, आम्ही भारत सरकार म्हणतो, कोणताही पक्ष नाही। क्रेडिट घ्यायला आणलंय का तुम्ही? मग तसं जाहीर करा, मग त्याचे पुतळे उभारा आणि खाली बसून फोटो काढा, भाजपवाल्यांना म्हणावं। या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि तुम्ही क्रेडिट कुठलं देताय? मग तुम्ही पुलवामाचं क्रेडिट घ्या,
कुलभूषण जाधवला तुम्ही अद्याप सोडवू शकलेला नाही, त्याचे क्रेडिट घ्या. एक एक्स रिटायर्ड नेव्ही ऑफिसर जो पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये अनेक वर्ष खितपत पडलेला आहे, मग घुसून आतमध्ये घुसा आणि त्याने घेऊन या ना. राजनाथ सिंग वगैरे लोक म्हणतात ना, भारतीय जनता पक्ष घुस कर लेके आएंगे, घुस कर मारेंगे. मग कुलभूषण जाधव यांना घेऊन या, नीरव मोदी यांना घेऊन या, मेहुल चोक्सीला घेऊन या. आज आपण सामना वाचला असेल, त्यात म्हटलंय क्रेडिट कसलं घेताय तुम्ही, दहशतवादाचं. काही गोष्टी तुम्ही सोडून द्या. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.